आपण जेव्हा एखाद्या संख्येचे मूळ अवयव काढतो किंवा लसावी काढतो, मसावी काढतो, त्या दरवेळेला आपल्याला असं शोधावं लागतं की या संख्येला कशाने भाग जातो आणि कशाने भाग जात नाही. म्हणजेच काय? म्हणजेच एखादी संख्या कशाने विभाज्य आहे आणि कशाने विभाज्य नाहीये. तर हे जे आपण शोधतो याला आपण असं म्हणतो की आपण विभाज्यतेची कसोटी करतो किंवा आपण बघतो की ही संख्या कशाने विभाज्य आणि कशाने नाही. आता एखादी संख्या दुसऱ्या संख्येने विभाज्य आहे म्हणजे काय आहे? म्हणजे समजा मी असं म्हणाले की 30 ही संख्या 5 ने विभाज्य आहे. म्हणजे काय? तर म्हणजे 30 ला 5 ने निशेष भाग जातो. निशेष भाग जातो म्हणजे मी 30 ला जेव्हा 5 ने भागते त्यावेळेला बाकी 0 येते. म्हणजेच 30 5 ने विभाज्य आहे आणि हे जेव्हा मी शोधते तेव्हा मी विभाज्यतेची कसोटी लावते आणि मी बघते की ती विभाज्यता आहे का नाही. तर आता आपण असे छोटे छोटे नियम किंवा आपण असं म्हणू की असे छोट्या छोट्याशा गोष्टी शिकूया ज्याच्यामुळे आपल्याला कळेल की एखादी संख्या दुसऱ्या संख्येने विभाज्य आहे का नाही. तर आपण सुरुवातीला दोननी एखादी संख्या विभाज्य आहे का बघूया. त्यासाठी आपण काय बघतो की संख्येच्या एकक स्थानी 0 आहे किंवा समसंख्या आहे. असं जर असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य आहे. आता उदाहरण पाहायचं तर 70. आता 70 मध्ये एकक स्थानी 0 आहे म्हणजे ती 2 ने विभाज्य आहे. 362 मध्ये एकक स्थानी 2 आहे. 2 ही समसंख्या आहे म्हणजे 362 ला 2 ने भाग जातो. आता 69 जर पाहिलं आपण तर 9 आहे एकक स्थानी म्हणजे विषम संख्या आहे म्हणजे याला 2 ने भाग जाणार नाही. तसंच 363 मध्ये एकक स्थानी 3 आहे विषम संख्या आहे 2 ने भाग जाणार नाही. आता जेव्हा आपण 3 ने भाग जातो का असं बघतो त्यावेळेला आपण काय करतो की त्या संख्येमधले सर्व अंक घेतो आणि त्या सर्व अंकांची बेरीज करतो. त्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर ती संख्या 3 ने विभाज्य आहे, नसेल तर अविभाज्य आहे म्हणजे 3 ने भाग नाही जात. आता 27 घेऊ. 27 त्यातले अंक कुठले 2 आणि 7. 2 अधिक 7 बरोबर 9. 9 ला 3 ने भाग जातोय म्हणजे ती 3 ने विभाज्य आहे. आता 1053 म्हणजे 1 अधिक 0 म्हणजे एकच अधिक 5 म्हणजे 6 अधिक 3 म्हणजे 9 झाले. 9 ला 3 ने भाग जातोय म्हणजे 1053 ला पण 3 ने भाग जातोय. आता अविभाज्य संख्यांमध्ये कुठल्या येतात 25. 25 आपण अंकांची बेरीज करू 5 आणि 2 7. 7 ला 3 ने भाग जात नाही म्हणजे 25 ला 3 ने भाग जात नाही. आपल्याला माहिती आहे कारण 3च्या पाढ्यामध्ये 25 येत नाही. आता 1000 अंकांची बेरीज फक्त 1 आहे. 1 ला 3 ने भाग जात नाही म्हणजे 1000 ला पण 3 ने भाग नाही जात. आता जेव्हा आपण बघतो की एखादी संख्या 4 ने विभाज्य आहे का तेव्हा आपण काय करतो आपण शेवटचे 2 अंक बघतो म्हणजे एकक स्थानचे आणि दशक स्थानचा असे शेवटचे 2 अंक बघतो. ते 2 अंक जर 0 असतील किंवा त्या 2 अंकांना मिळून जर 4 ने भाग जात असेल तर त्या अख्ख्या संख्येला 4 ने भाग जातो. आता आपण उदाहरण बघूया. 100 मध्ये शेवटचे 2 अंक 0 आहेत म्हणजे त्याला 4 ने भाग जातो. कसं आपल्याला माहिती आहे 25 चौक 100. आता 264 मध्ये आपण शेवटचे 2 अंक पाहिजेत कुठले 64 दशक आणि एकक स्थानचा. 64 ला 4 ने भाग जातो का जातो का 16 चौक 64 म्हणजे 264 ला पण 4 ने भाग जातो. आता 150 जर आपण पाहिली तर शेवटी 0 आहे पण दशक स्थानी 0 नाही. आपल्याला शेवटचे दोन्ही अंक 0 पाहिजेत म्हणजेच शेवटी म्हणजे दोन्हीकडे 0 नाही आहेत. मग आता शेवटचे 2 अंक बघू 50. 50 ला 4 ने भाग जातोय का नाही जात आहे म्हणजेच 150 ला 4 ने भाग जात नाही. तसंच 1054 लाही करून बघता येईल. 54 ला 4 ने भाग जात नाही म्हणजेच 1054 ला 4 ने भाग जात नाही. आता 5 ने कशाला भाग जातो अगदी सोपं आहे. एकक स्थानी 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे 5च्या पाढ्यासारखं. 5चा पाढा अगदी सोपा आहे आणि तशीच ही चाचणी पण सोपी आहे की 5 ने भाग जातो का नाही.
त्यामुळे 20 आहे, 2000 आहे, 475 आहे, हे सगळे 5 आणि भाग जाणाऱ्या संख्या आहेत या सगळ्या. आणि 53 जर पाहिलं तर 5 आणि अविभाज्य आहे, कारण तिथे एकक स्थानी 0 किंवा 5 नाहीये. 6 ने विभाज्य. 6 ने विभाज्य आहे का नाही हे बघण्यासाठी आपण काय करतो, आपण बघतो की ती संख्या 2 आणि 3 या दोन्हीने विभाज्य आहे का. त्या संख्येला 2नीही पण भाग जात असेल आणि 3नी पण भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने भाग जातो. आता 12 ला 2 आणि 3 दोन्हीने भाग जातोय, त्यामुळे 6 ने जातोय. 132 बघूया. एकक स्थानी 2 आहे, म्हणजे समसंख्या आहे, म्हणजे 132 ला 2 नी भाग जातोय. 3 ने जातोय का, म्हणजे कसं बघणार मी, तर मला 1 अधिक 3 अधिक 2 म्हणजे 4 आणि 2 6 अंकांची बेरीज 6 झालेली आहे. 6 ला 3 ने भाग जातोय, म्हणजे 132 ला 3 ने पण भाग जातोय. म्हणजेच 2 आणि 3 दोन्हीने भाग गेल्यामुळे 132 ला 6 ने भाग जातोय. आता 99 बघूया. अंकांची बेरीज आहे 9 आणि 9 18. 18 ला 3 ने भाग जातोय, म्हणजे 99 ला 3 ने भाग जातोय. पण एकक स्थानी आहे विषम संख्या, म्हणजे 2 ने भाग जात नाही, म्हणजेच 99 ला 6 ने भाग जाणार नाहीये. आता 130 मध्ये एकक स्थानी 0 आहे, म्हणजे 2 ने भाग जाणार आहे. पण अंकांची बेरीज येते 3 आणि 1 4. 4 ला 3 ने भाग जात नाही, म्हणजे 130 ला 3 ने भाग जात नाही, म्हणजे 6 ने पण भाग जाणार नाही. आता आपण अजून काही चाचण्या बघूया. 8 ने भाग जातो का. 8 ने भाग जातो का हे आपण कसं तपासणार. एकतर शेवटचे 3 अंक हे 0 तरी पाहिजेत, किंवा त्या 3 अंकांची मिळून जी संख्या होतीये त्या संख्येला तरी 8 ने भाग गेला पाहिजे. आता आपण जेव्हा 1000 बघू त्याला ते शेवटचे 3 आकडे हे 0 आहेत, त्याच्यामुळे 1000 ला 8 ने भाग जातो. आणि इथे लिहिलंय 10360, म्हणजे आता मला असं बघितलं पाहिजे की 360 ला 8 ने भाग जातो का. तर तुम्ही भागून बघू शकता. 360 ला 8 ने जर भागलं तर 360 ला 8 ने भाग जातो, म्हणजेच 10360 ला पण 8 ने भाग जातो. ह्याचा फायदा कधी होतो, जेव्हा मोठे मोठे आकडे असतात. आता हा जसा 10,000हून मोठा आहे, तर 5,000हून मोठा, 20,000हून मोठा, असे जर काही लाखामधले आकडे असतील तर आपण अख्ख्या संख्येला 8 ने भागून बघण्याऐवजी फक्त शेवटचे 3 अंक घेऊन जी संख्या तयार होईल तिला आपण 8 ने भागून बघू शकतो, आणि आपल्याला कळतं की अख्खी संख्या अख्ख्या संख्येला 8 ने भाग जातोय का नाही. आता अविभाज्य कुठले आहेत, तर 1020. आता ह्यातले शेवटचे 3 आकडे आहेत 0 20, म्हणजे 20. 20 ला 8 ने भाग जात नाही, म्हणजे 1020 ला पण 8 ने भाग जात नाही. आता 9 ने भाग जातो का, हे सोपं आहे. हे 3 नी जसं आपण बघतो त्याच्यासारखीच त्याच्याशी साम्य असलेली कसोटी आहे की सगळ्या अंकांची बेरीज करायची संख्येमधल्या, आणि त्या सगळ्या अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या संख्येला 9 ने भाग जातो. आता 81 9च्या पाढ्यात येते, आपल्याला माहिती आहे 9 ने भाग जातो, पण आपण ही कसोटी लावून बघूया. 8 अधिक 1 9. 9 ला 9 ने भाग जातो, म्हणून 81 ला 9 ने भाग जातो. आता 1143. 1 आणि 1 2 आणि 4 6 आणि 3 9. अंकांची बेरीज 9 येते, म्हणजे 9 ने भाग जातो. अविभाज्य बघूया. 649 आहे. आता 6 आणि 4 10, 10 आणि 9 19. 19 ला 9 ने भाग जात नाही, म्हणजे 649 ला पण 9 ने भाग जाणार नाही. आता सगळ्यात सोपी चाचणी 10 ने भाग जातो का. एकक स्थानी 0 असेल तर 10 ने भाग जाणार आहे, नाही तर नाही जाणार आहे, कारण आपल्याला सगळ्यांना 10चा पाढा माहिती आहे, सगळ्यात सोपा पाढा आहे, आणि तशीच ही कसोटी पण सगळ्यात सोपी आहे. इथे उदाहरणं दिलेली आहेत, काय विभाज्य आहे आणि काय विभाज्य नाही. आता 12ची चाचणी बघूया. 12ला 12 ने भाग जातो का हे बघायचं असेल तर त्या संख्येला 3 आणि 4 या दोन्हीने जर भाग गेला तर आपण असं म्हणू शकतो की 12 ने भाग जाऊ शकेल. आता उदाहरण बघूया. 96 ला 3 ने पण भाग जातोय का बरं. अंकांची बेरीज आहे 6 आणि 9 15. 15 ला 3 ने भाग जातो.
आणि 96ला 4 पण भाग जातो. कशाच्या पाढ्यामध्ये येतंय? 24 चोक 96. तर त्यामुळे त्याला 12ने पण भाग जातोय. आता 100 मध्ये जर मी बघितलं तर शेवटचे 2 अंक 0 आहेत, म्हणजे 100ला 4ने भाग जातोय. पण अंकांची बेरीज जी आहे ती 1 येते, त्यामुळे 3ने भाग जात नाहीये. त्यामुळे 100ला 12ने भाग जाणार नाही. आता 15ने कशाला भाग जातो बघूया. जर संख्येला 3 आणि 5 या दोन्हीने भाग जात असेल तर 15ने भाग जाणार आहे. 90ला 3ने भाग जातोय, आकड्यांची बेरीज 9 आहे, त्यामुळे 3ने भाग जाणार आहे. आणि शेवटचा जो अंक आहे एकक स्थानी तो 0 आहे, म्हणजे 5ने पण भाग जाणार आहे, म्हणजे 90ला 15ने भाग जाणार आहे. आणि हे बरोबर आहे आपल्याला कसं माहिती? 15 सक 90. आता 130 बघूया. 130 मध्ये शेवटचा अंक जो आहे तो 0 आहे, त्यामुळे 5ने भाग जातोय. पण आकड्यांची बेरीज आहे 3 अधिक 1 4. 4ला 3ने भाग जात नाही, म्हणजे 130ला 3ने भाग जाणार नाहीये, म्हणजेच 130ला 15ने सुद्धा भाग जाणार नाही. तर अशा या वेगळ्या वेगळ्या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत. आणि ह्यांचा आपल्याला लसावी, मसावी, मूळ अवयव काढायला वगैरे उपयोग होतो. खास करून जेव्हा त्या संख्या मोठ्या असतात, ज्या पटकन पाढ्यांमध्ये येत नाहीत आणि आपल्याला लवकर कळत नाही की याला नक्की भाग जातो का नाही, त्यावेळेला आपण या कसोट्यांचा वापर करू शकतो.